स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहरात आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक या महत्त्वाच्या रस्त्याचं काम सध्या सुरू असलं तरी या कामामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. रस्त्याच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटण्याच्या घटना वारंवार घडत असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचं लिकेज होतंय. विशेषतः भगतसिंग बाग परिसरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सतत पाणी गळती होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या लिकेजमुळे लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया जात असून नागरिकांमधून तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. एकीकडे इचलकरंजी शहरात आधीच पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे. अनेक भागांमध्ये 5 ते 6 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय. नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असताना दुसरीकडे मात्र अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्यानं संताप व्यक्त केला जातोय. स्थानिक नागरिकांच्या मते महानगरपालिकेला या लिकेजची पूर्ण कल्पना असूनही अद्याप कोणतीही प्रभावी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. भर उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची गरज अधिक असताना पाईपलाईन लिकेजकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचं दृश्य नागरिकांना अस्वस्थ करतंय. काही ठिकाणी तर रस्त्यावर सतत पाणी साचल्यामुळे चिखल तयार झालाय. पादचारी आणि वाहन चालकांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. याशिवाय रस्त्याचं काम देखील अद्याप अपूर्ण असल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. खड्डे, अर्धवट खोदलेले रस्ते आणि त्यावर साचलेलं पाणी यामुळे अपघाताचा धोका वाढलाय. नागरिकांना रोजच्या प्रवासात त्रास सहन करावा लागत असून या कामाचा वेगही अत्यंत मंद असल्याची तक्रार केली जाते. रस्ता कधी पूर्ण होणार आणि लिकेज कधी थांबणार असे प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. स्थानिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल दिसून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांचा संयम सुटू लागला असून लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरतीये. पाईपलाईन लिकेज तात्काळ दुरुस्त करून पाण्याची नासाडी थांबवावी तसंच रस्त्याचं काम गतीनं पूर्ण करावं अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. एकूणच एका बाजूला पाणी टंचाई आणि दुसऱ्या बाजूला पाण्याची मोठ्या प्रमाणात होत असलेली नासाडी यामुळे इचलकरंजीतील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. संबंधित विभागानं तातडीनं लक्ष देऊन योग्य ती कारवाई करणं गरजेचं असल्याचं मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.